आप देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम चर्चा करेंगे चंद्रपुर जिले के राजुरा विधानसभा क्षेत्र की, जहां आगामी विधानसभा चुनाव 2024 के लिए राजनीतिक माहौल गर्म हो रहा है। इस क्षेत्र में कांग्रेस के वर्तमान विधायक के खिलाफ जनता का रोष बढ़ता जा रहा है, क्योंकि लोगों का कहना है कि उनके कार्यकाल में कोई विकास कार्य नहीं हुआ। क्षेत्र में न तो रोजगार के अवसर बढ़े हैं, न ही किसानों के लिए कोई ठोस कदम उठाए गए हैं। इस स्थिति को देखते हुए भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और समाज सेवी खुशहाल बोंडे ने चुनावी मैदान में उतरने की इच्छा जताई है। उनका मानना है कि राजुरा के लोग बदलाव की मांग कर रहे हैं और वे इस बदलाव का नेतृत्व कर सकते हैं। आइए सुनते हैं खुशहाल बोंडे का क्या कहना है। राजुरा विधानसभा क्षेत्र हे भौगोलिकरित्या खूप मोठं क्षेत्र आहे। एकंदरीत 4 तालुके राजुरा विधानसभा क्षेत्रात येतात: राजुरा, कोरपना, गिलटी, गुंटी। भौगोलिकरित्या विस्तृत असं एक क्षेत्र आहे। गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही तिथे काम करत आहोत। तिथे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि शेतकरी संघ हे 3 पक्ष प्रबळ। 2014ला भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले होते ॲडव्होकेट संजय धोटे। पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने त्याचा आमदार निवडून आणला आणि आता 19 मध्ये थोड्या मताने आमचे आमदार तिथं पराभूत झाले होते। परत आम्ही तेवढ्याच जोमाने तिथं पक्षाचा मजबूत केला। अतिशय चांगलं काम आहे, प्रत्येक बूथवर आमचं चांगलं काम आहे। त्यामुळे त्यावेळेस आम्हाला भारतीय जनता पक्षाला राजुरा विधानसभा मतदारसंघात विजयाची निश्चित आम्हाला खात्री। मध्यंतरी आमच्या न्यूज चॅनल तर्फे एक सर्वे झाला, तर त्यात आपण हे बघितलं की आपल्या विधानसभा क्षेत्र जे राजुरा विधानसभा क्षेत्र आहे, जे विद्यमान आमदार आहे त्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे। बरेचसे विकास कामं रखडलेली आहे। जसं विकास पाहिजे तसं विकास झालेला नाही। बेरोजगारीचे ग्राफ पण वाढत आहे, शेतकऱ्यांची दुरवस्था होत आहे। मला सांग, कशा प्रकारच्या विकासाची आज गरज आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आपण पुढे काय हमी द्यायला लोकांना त्याबद्दल? जसं मी म्हटलं की राजुरा विधानसभा क्षेत्र भौगोलिकरित्या मोठा आणि विस्तृत मतदारसंघ। आमच्या मतदारसंघामध्ये जिवती तालुका जो पहाडी भाग आहे आणि अतिशय पहाडी आणि दुर्गम भाग, त्या भागात आजही विकासाची खूप आवश्यकता आहे। रस्ते असेल, सिंचन असेल, पिण्याच्या पाण्याचं असेल, शिक्षणाच्या संदर्भात असेल, अशा अनेक कामं करणे हा तिथे आवश्यक आहे। परंतु आताचे विद्यमान आमदार आणि याच्या पूर्वी तिथे काँग्रेसचेच आमदार नेहमी राहिले। शेतकरी संघटनेचे चटप साहेब हे 3दा आमदार राहिले, परंतु ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात त्या मतदारसंघाचा अजूनही विकास झालेला नाही। राजुरा मतदारसंघ हा शेतकरी बहुल आणि कामगार बहुल। आमच्या मतदारसंघामध्ये सिमेंट फॅक्टरी, WCLचं मोठं जाळं आमच्या मतदारसंघामध्ये, त्यामुळे कामगारांच्या अनेक समस्या आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत। जेव्हा की आमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या नद्या, ज्या अतिशय मोठ्या नद्या ज्या बारमाही वाहत राहते, वर्धा नदी आहे, वैनगंगा नदी आहे, पैनगंगा नदी गेल्या अनेक वर्षापासून त्या मतदारसंघातून वाहत आहे। परंतु तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या 3ही नद्याचा शेतकऱ्याच्या सिंचनासाठी कसा उपयोग करता येईल याच्यासाठी आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाही। जर त्या सिंचनाच्या संदर्भात त्या 3ही नद्याचा जर उपयोग केला गेला असता तर आज आमचा शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे तिथं आर्थिक स्थिती त्याची चांगली राहिली असती। परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत तिथं असा कोणताही प्रयत्न केलेला नाही। विद्यमान आमदार सुद्धा या सगळ्या कामात अतिशय आपण काम म्हणून त्यांना यश आलेलं नाही। जी लोकांची अपेक्षा होती त्यांच्याकडनं, त्यांचे 2.5 वर्ष महाराष्ट्र सरकार असताना सुद्धा ते काही मतदारसंघासाठी असा मोठा विकास किंवा मोठे कामं करू शकले। जरी चुरशीची लढत असती तरी आपल्या पक्षातर्फे बरेचशे लोकांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। मला सांगा, येणाऱ्या काळात कशा प्रकारचे आव्हान तुमच्या समोर येऊ शकतात त्याबद्दल? निवडणूक म्हटलं की आव्हानच राहते। ती निवडणूक बिना आव्हानाशिवाय कधीच होऊ शकत नाही, कारण निवडणूक हे एक युद्ध आहे
आणि युद्ध म्हटलं की स्वाभाविकपणे आम्हाला त्या पद्धतीनं ते फेस करावं लागलं. राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ताची जी स्थिती आहे ही तिरंगी लढत होण्याची स्थिती. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि शेतकरी संघ या तिरंगी लढतीमध्ये निश्चितच आम्ही चांगलं तिथं हे करू आणि निश्चितच विजय मिळवण्याच्या तयारीचा आम्ही निश्चित. लोकसभेमध्ये भाजप आणि काँग्रेस आणि जो फेक नेरेटिव्हचा एक ते त्याच्यात यशस्वी झाले होते, त्यामुळे तो परिणाम जाणवला. परंतु विधानसभेत मात्र आता ते मुद्दे चालणार नाही. विधानसभेमध्ये विधानसभा क्षेत्रातले मुद्दे प्रभावी ठरत असतात आणि त्यामुळं जसं मी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून तिथं विरोधी पक्षाची सत्ता राहिली आणि ते संपूर्ण त्या मतदारसंघाचा विकास करण्यात अपयशी ठरले. त्याच्यामुळे 14 मध्ये आमचा विजय झाला होता. 19 मध्ये आम्ही थोड्या 6-7 हजार मतांनीच फक्त हारलो होतो. त्याच्यामुळे यावेळेस आमचा निश्चितच विजय होईल याच्यात काही दुमत नाही. कारण प्रचंड नाराजी स्थानिक लोकप्रतिनिधीवर असल्यामुळं भारतीय जनता पार्टीकडे स्वाभाविकपणे लोकांचा कल. एक तर आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आमच्या विदर्भाचा किंवा आमच्या जिल्ह्याचा जो आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत अनेकदा निवडणुका आल्या, अनेक निवडणुका झाल्या, परंतु कधीही कुठल्याही कार्यकर्त्यांनी कधीही कोणती बंडखोरी केली नाही, कधी विरोधात काम केले नाही. पक्षाचे शिस्तबद्ध सगळे कार्यकर्ते असल्यामुळं कोणालाही उमेदवारी जरी मिळाली तरी आम्ही कोणी सामान्य कार्यकर्ता सुद्धा ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा. जातीय समीकरणाचा विषय विधानसभेमध्ये जातीय समीकरण वगैरे हे काही खूप चालत नसतं. विधानसभेमध्ये राजकीय सगळे मुद्दे, विकास या सगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक चालत असते. त्याच्यामुळे आम्ही जातीय समीकरणाचा वगैरे खूप काही असा विचार करत नाही. आम्ही एक विचार, विकासाचे मुद्दे, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनी केलेल्या कामाचं लोकांपुढे आम्ही ठेवून जाऊ आणि त्या आधारावर आम्ही निवडणूक केली. आम्ही जसं मधात आम्ही संदेश यात्रा काढतो विधानसभा क्षेत्रामध्ये, त्याच्याशी आम्ही शेतकरी संवाद साधला होता शेतकऱ्यांशी आणि त्या शेतकरी संवाद यात्रेला शेतकऱ्यांचा चांगला प्रचंड असा प्रतिसाद जनतेने आम्हाला दिला आणि आम्ही जनतेपर्यंत त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनाने जे विविध लोकोपयोगी कामे केली त्या कामाची माहिती त्यांना दिली आम्ही आणि लोकांचा आम्हाला चांगला एक पॉझिटिव्ह असा प्रतिसाद आम्हाला त्या संवाद यात्रेत मिळाला आणि आजही आमचा संपर्क आजही सुरू आहे. आम्ही बूथ लेवलवर जाऊन काम करणारे आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळं बूथ लेवलवरही आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. कार्यकर्ते स्थायिक आहे, जनतेचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे.